उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो. नारळी पौर्णिमेचा उत्सव कल्याणमध्ये मागील 3-4 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि तुम्ही सर्व लोक साक्षीदार आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रातील सर्व आगरी कोळी बांधव या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात हजर असतात. आपल्या हा जो पारंपरिक सण आहे ह्या सणाचा जल्लोष कुठेही कमी पडू नये, कारण आगरी आणि कोळी बांधव हे उत्सवप्रिय लोक आहेत. त्यामुळे हा जो असलेला उत्सव आपला आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कल्याणच्या वतीने पोचावा यासाठी आमचे सर्व लोक प्रयत्न करत असतात. आगरी आणि कोळी बंधू आणि बांधव हे सर्व लोक यासाठी मेहनत घेत असतात. त्यामुळे आपण आता जो उत्सव साजरा करतो तुम्ही बघता स्वतः बघताय की जवळजवळ 1 वर्ष झालं मी आजारी आहे आणि हे नारळी पौर्णिमेचा उत्सव असा अंगात भिनत होता का काही करून या उत्सवाला हजेरी लावायला महाराजांना नमस्कारात जावं ही मनोमन इच्छा होती. तर 1 वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी आले, कसा उत्साह वाटतो, का आनंद वाटतोय आणि या आज जे नारळी पौर्णिमा आहे कोळी बांधवाला काय नेमकं संदेश देणार आहे? तर तुम्हाला एक तर कल्पना आली असेल म्हणजे मागच्या वर्षी आणि आता ह्या वर्षाचं कल्याण शहर तर बदलत चाललंय, मोठ्या प्रमाणात बदलत चाललंय. आता हे आमचे सर्व हे शिवसेनेचे जे नगरसेवक आले, मंत्री असतील, हे लोक आहेत हे भरपूर कष्ट घेतात, भरपूर मेहनत घेतात आणि त्या पद्धतीने हे आता बदलत चाललं. मी माझे आगरी कोळी बांधव जे हे जसे शूरवीर आहेत. त्यांनी सुरुवात केली सुरतेला तर ते कमी पडणार नाही असं. पण एवढं असून सुद्धा ते संयम पाळून या ज्या मिरवणुका आहेत किंवा जे सण आहेत या कल्याणमध्ये साजरे होणार आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने नीटनेटकेपणाने करतात. दादा, एक शेवटचा प्रश्न